मालक चांगला नसेल तर सुख लागत नाही. खरं की खोट बोलत जा ग. हे कळून नाही करतो मी. मुद्दाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची का? तुम्ही मुद्दाम करता. मुद्दाम बोलत नाही का? तुम्हाला असं वाटतंय का माझं काय चाललंय तुम्ही नाही बोलले तर? तसं नाही. विनंती बोलत जा. माणसं मुद्दाम बोलत नाही. ती कीर्तनरा मित्राला म्हणणार ही एवढी पोरगी बोलत होती, बोल बोल म्हणत होती, बघत होती आपल्याकडे, पट्ट्या बोललाच नाही. कशाचा कशाचा 7 कोटी घरसवाण्याची 7 कोटी बरं का. धोंड्याचा महिना 7 कोटी अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. विचार करा जरा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल 3.5 ते 4,000 चौकटी असणारी एक घर अशी 7 कोटी घर सोन्याची. 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख घराच्या पायऱ्या उभे राखणीला गाड्या ओळी गजानन सडवी करी बाळांपण ही सत्ता रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. कसल्याला भजन करावं लागलंय. 2 BHK रे. तुझी गाडी बी हप्त्यावर आहे. भजन करीत जा. नाही आताची पोरं विचार करतात दादा. मग पोरं विचार करतात. मरतू पळतो करायचं तेवढं कष्ट करतो. तर पोरं वाईट नाही. तुम्हाला हे सामर्थ्याने सांगते बरं कमी व्यासपीठावर. पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशार. आज एवढी लेकर कीर्तनात टाळ घेऊन उभ्यात दादा. तुकोबारा म्हणले वयाच्या 22 वर्ष मला परमार्थ कळला. आज ही पिढी कीर्तन ऐकते. ही पिढी ज्ञानोबा तुकोबारा समजून घेते. भाग्यवान आहे आम्ही. तुम्हाला मान्यच करावं लागेल. पहिल्यापेक्षा आताची लेकरं हुशार आहेत. त्यांची पॉवर मेंटॅलिटी खतरनाक आहे. त्यांचं जनरल नॉलेज खतरनाक आहे. आजचे पोरं प्रत्येक गोष्ट तर्कवितर्क करून कहतात. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता गोष्टी करत नाही. लेकरं हुशार आहेत. फक्त चुकली यावर मग फेरा पडे. यांचं मार्गदर्शन चुकलंय. हे ज्यांना आदर्श मानतात ते चुकतंय. हे आदर्श त्यांना मागतात ज्यांनी काहीच आयुष्यात म्हणजे आदर्श बघा ना यांचे. तुम्हीच बघा ना तुमच्या डीपीला तुमच्या स्टेटसला कोण असते. तुम्ही कोणाचे फॅन आहेत. तुम्ही पिक्चर कुठले फर्स्ट डे फर्स्ट शो बघता. बघा ना पिक्चर बघू नये बिलकुल असं नाहीये. बघा ना मराठी बघा बिंदास बघा. सोशल मीडिया वापरून असं नाही. 1 लाख पोस्ट लाख कोट्यामध्ये पोस्ट टाकायच्या. पण ज्या पोस्टमध्ये आपली धर्म आपली संस्कृती आपल्या परंपरा आपल्या रूढी आपल्या संतांचे वचनाच्या मालकाचं कौतुक आपल्या धर्माचं आपल्या मातीचं आपल्या देशाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं आपल्या माय बापाचं ज्याचं ज्याचं याच्यात कौतुक आहे ना अशा कोट्यामध्ये पोस्ट टाकायच्या. प्रत्येकाच्या डोळ्यात खुपल्या पाहिजे इतक्या टाकायच्या ज्यात आपला धर्म आहे आपली माती ज्यात आपली संस्कृती आहे. बिनधास्त टाकायचं रे. त्याला विनंती माझी तरुण मंडळी. गाव आपला तालुका आपला जिल्हा आपला राज्य आपलं परंपरा आपली ज्ञान आपली. अरे इथं त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. हा अधिकार आहे. बिलकुल अभिमान वगैरे नाही. कमवायचं आणि विनंती आहे कमवा. पैसे कमवा. तुमचं अख्खं लक्ष गोरी दिसली गालात असली माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. कमव. पाया पडते तुझ्या. पैसे कमव दादा. पुरुषार्थ अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. धर्मशास्त्र सांगतं. आपला बाप गरीब नाही. द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो. सोन्याची नगरी आहे त्याची. पंढरीचा राजा आहे तो. गरीब नाही. आपण गरीब बापाची लेकरं नाही. संत गरीब राहा म्हणले गरिबीत राहा म्हणले नाही. नीट ऐका. संत गरीब राहा म्हणले गरिबीत नाही. बिलकुल नाही. बिनधास्त बंगले घ्या गाड्या घ्या पैसा कमवा. गरज आहे. विनंती आहे. आणि काही लागत नाही पैसा कमवायला. फक्त डोकं लागतं. दुनिया झुकती है. झुकाने वाला चाहिए. अरे काय एका मनोज जरांगेनं अख्खा भारत झुकवला. आपली काय कमी आहे महाराज. विचार करून थोडस डोकं लावायचं. काही लागत नाही रे. उभं राहायचं फक्त सामर्थ्यानं. अहो आमच्या वर्गात एक पोरग आहे. मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरगे सरांनी त्याला उभं केलं. एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अक्का वर्ग हसला. सर हसले. सर म्हणले मूर्खच का लॉला ऍडमिशन घेतलंय. तुला केस देणार कोण. तर म्हणलं थतलं बोलू नका. कुठलं बोलू. थतलं नाही तर कुठलं बोलू. चल तुला केस देते नाही कोणीतरी पण तू लढणार कशी. ती मला कधी बिलल कधी लढ नाही तू लल पण बोलत्याला कळल का तू लढलेली. सर म्हणले वकिली सोडतो
तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजची मुलं मुली लोक ग्राह्य धरतायत. मराठी आहे जमणार नाही, मिडल क्लास आहे जमणार नाही, शेतकऱ्याचा वर्ग आहे याला काय जमणार आहे, अरे याचा बाप गरीब आहे याला काय जमणार आहे, अरे गळ्यात वाळण कपाळ मुक्कण याला काय जमणार आहे. लोक अंडरस्टिमेट करतायत, ग्राह्य धरतायत. फक्त खरं सांगू, जेव्हा अख्खं जग हारायची वाट बघतं ना तेव्हा जिंकून दाखवलं त्यात जी मजा आहे ना त्यात यश मानायचं झालं. जेव्हा लोक हारायची वाट बघतं ना तेव्हा जिंकून दाखवायचं. लोकांना वाटलं पाहिजे याला काय जमणार आहे तेव्हा करून दाखव. करत जा. आजची मुली विनंती आहे या विषयाकडे. सर मी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पूर्ण म्हणलं सर थांबवत ते चुलतो सांगाल ते करतो महाराज. सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पायात हलून जाणार. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी उभं केलं, खाली म्हणे ग्रंथ विकले आणि खाली मान घातली. सर म्हणले माहित होतं तुला जमणार नाही. वर्गा म्हणलं ते थकली इकली. सर म्हणले कस काय, लय थोपय म्हणला ते का थोमलता येतो त्याला थांबायतो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले दे होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे गणिमी काळा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी काय, तर घडलंच नसतं. स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, माझ्या जाऊंवर विश्वास आहे. आणि ही शेतकऱ्याची तर मी पांढ पोरं हाताला धरली, मुठभर मावळं आणि मुठभर सैन्य दल, मुठभर खजिना, मुठभर घोडदळ पायदळ. पण त्या शिवरायांनी त्या सप्तदिशांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. इतिहास हिंदवी स्वराज्याचा आहे, त्याचे वारस आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीला घाबरायचं तरी कसं. कमी मार्क पडले गेला लिंबाकडे, पोरगी नाही म्हणली गेला हिरीकडे. जगले करे तुमचं जगून दाखवा दादा. बरं का पोरींनो, कमवून दाखवा. काही लागत नाही का, तुम्ही तर लय हुशार आहे, लय हुशार आहे तुम्ही लय. आणि माझी विनंती माय मावल्या, पोरीला पायावर उभं करा आणि मग लग्न करा. तुम्ही लय, तुम्ही कसं करता नाही, तुला काय करायचं बाई शिकवू, मोठ्या घरचा नवरा करायचा नाही तसं काय असतंय, तुला हाणलं पाहिजे. शिकू दे तिला, हा होऊ दे मोठी, राहू दे पायावर उभा. बाईकडे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे, नम्रता आणि तेवढं सामर्थ्य सुद्धा पाहिजे. तेव्हा पार्वती होताही आलं पाहिजे, गौरी होताही आलं पाहिजे, आणि पाहिजे तेव्हा त्याच गौरीला दुर्गा होता सुद्धा आलं पाहिजे. महाराज ती मासाहेब जिजाऊ आहे जिने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जगाच्या मालकाच्या सामर्थ्याने छत्रपती शिवरायांना दाखवलं. घडलंच की ग. त्याच सावित्रीबाई फुले, त्याच अहिल्याबाई होळकर आहेत ज्यांनी अवनीनाथ सारख्या काशी विश्वेश्वरासारख्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. ताकद लक्षात घ्या ना, खूप ताकद आहे माझ्या. पण विनंती आहे, हे आम्हाला मिळतं याचं कारण कुठेतरी आहे, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली नामदेव म्हणले कुठून तरी मिळालंय, कुठून मिळाले त्याचं सामर्थ्य आम्हाला माहित असावं. जिथून मिळालंय हा अभंग त्याच्यासाठी, जिथून चालत आलंय. आता वारकरी संप्रदायाचा विचार केला, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने मोदक, गोरक्षवाला गैरी प्रसाद आहे, ज्ञानदेवा सार चोचविले ज्ञानदेवे गचिला पाया. व्यक्ती जन्माला यायच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. मोठकी द्या कृती मोठे नीचं ज्ञानाची पाठ कुठे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जायचा. माऊलीचं वर्णन आहे. आत्मा न्यायशास्त्र वर्णन करता आत्मा हा निर्गुण निराकार, आत्म्याला पूर्ण स्वरूप नाही, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. पण ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतं. अगदी सायंटिफिकली ज्याला आपण जेनरेटिक जनरेशन म्हणतो, जेनरेटिक अनुवंशिकता, अशीच असते अनुवंशिकता. हे वारकरी संप्रदायाचं फळ आहे की नाही. ज्यांचं घर वारकरी आहे त्यांच्या पोटात कर्तृत्ववान लेकरं जन्माला, त्यांच्या घरात कर्तृत्ववान लेकरं जन्माला येतात. फळ आहे, प्रारब्ध आहे. अन्नमान धन ते प्रारब्ध आधी ना. तुम्ही प्रारब्ध माना माना असतं, वारकरी संप्रदाय प्रारब्धाला मानतो. अर्थात सामर्थ्याने लक्षात घ्या. मला एका मात्राला 75 एकर जमीन कमवायला आयुष्य जिजवलं, त्याचं एकच स्वप्न होतं ही मनात बसायचं. पण ज्या वेळेस वय होतं त्यावेळेस तो कमवायच्या नादी लागला, आणि ज्यावेळेस कमवायचं संपलं त्यावेळेस वय राहिलं नाही. पण त्याच्या पोरानं 7 लाखाचं कुत्र ऑस्ट्रेलियाहून विमानात आणलं. तुम्ही सांगा कळंबेकर भाग्यवान कोण आहे. कळतंय की तुम्हाला, उगाच बोललो मला.
ह्याचं प्रारब्ध चांगलंय, हिने कर्म केलं पण प्रारब्धानं साथ दिली, पैसा भेटला, संपत्ती मिळाली, पण सुख मिळालं, त्या गोष्टीची अपेक्षा ते मिळालं नाही. सामर्थ्याने लक्षात घ्या, आम्हाला मिळालंय. आज एवढी लेकरं, आता हे 22-23 वर्षाची मी आहे, एवढ्या कमी वयात जर आम्ही जगाला ज्ञान शिकवायची सामर्थ्यता ठेवतोय, आमच्याकडे हे व्यासपीठ येत आहे, जगाचा मालक कृपा करतोय, तर माऊली वर्णन करतात, तिची दसेची वाटणं पाहता वैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरित याते. माऊलींनी बाळपणीच सर्वज्ञानं वरलंय, त्याचं कारण कुठंतरी आमचं प्रारब्ध, आमचे पूर्वज आहे, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले प्रत्येक गोष्ट मिळत असतं दादा, फक्त विनंती ती टिकवायचं सामर्थ्य असलं पाहिजे. मिळतं सगळ्यालाच, पण टिकवता सगळ्यालाच येत नाही. आज कष्ट केल्याशिवाय कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही देत नाही. हातपाय चालवायचे, विनंती आहे कष्ट करायचं, कष्ट केलं तर ते सामर्थ्याने टिकलं जातं. आजकालची पिढी कष्टाला आम्हाला इन्स्टंट पाहिजे सगळ्या गोष्टी, असं नाही मिळत दादा. तुका म्हणे नाही चालत तर तातडी प्राप्त काल घडी आल्या म्हणतोनी नवनीता पैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगणी मार्ग. अगदी तसं आहे, माझा माऊली सर्वज्ञ आहे. कधी उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. ज्ञानोबाई जन्माला यायच्या आधी ज्ञानोबाईंचं ज्ञान जन्माला आलंय. त्याचं कारण आहे, ज्यांचं घर वेदशास्त्र पठन करणार आहे, जिथं विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी आहेत, तिथं कोटी ज्ञानोबाईच जन्माला येणार आहेत. हवे तया कुणाला कोणी चालत आलंय. बाकी आम्हाला जे वाटतंय की हे आमच्यामुळे आहे कल्पनेची, असं ते जगतायत हे लोक. खरं ह्या जगात खरं काही राहिलंच नाही. आम्ही हे जग आहे, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होते. खरं एक नाही, बोलत जा बरं. तुमच्या गावाच्या घरी नदी आहे का? मला मग सांगितलं होतं इथंच आहे कुठतरी. इथंच आहे ना? पाणी आहे ना? पाणी आहे का बाबा? कमी झालंय, मरण इतकं आहे का? नाही का? मग दुसरं काही हिरवीर आहे का? हिरलं पाणी आहे का? काय करता का? मला नेऊन टाक. त्याशिवाय खुश व्हायची नाही ती. हा ना, अशी काहीतरी दुश्मनी असली एवढी बसलं, तू बोल मी आहे, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी बसलोय. तुमचा परमार्थ कसं आहे? 25-30 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. काय दामशर व्यक्ती म्हटलंय, म्हणलं काय मन विशालय, काय हृदय मोठे. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लई नका ओरडू, त्यांना काय चांगल्या मला खाऊ नाही घातली. म्हणजे मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून कुठे होती. अरे म्हणलं खाऊ घातली हे बघ नाही अडे, कशामुळे खाऊ घातली हे बघू नको. तुम्ही कशामुळे खाऊ घातली बघत जाऊ नका, खाऊ घातलं हे महत्वाचं आहे ना. लोकांचा इतका उपकार करतोय, लोक खातातही त्याच आणि नाव ठेवतातही. अवघड आहे ना लोकांचं. लोक म्हणजे अशी विचित्र भाग बघताय ना, माझी तर विनंतीच आहे, लोक एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला बरं का बघत दादा, तरी लोक चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खाऊन बोलणारच. त्याचं काय असतंय, पैशाचा उतार नाही, कुठं तरी खर्चायचा. पैसे असल्यावर काय बी होत आहे. आणि येड्या पैसे असल्यावर काही पण होत आहे. कळतंय? पैसे असल्यावर काही पण होतंय. पैसा कुठे खर्चावा हे कळलं पाहिजे. माऊलींचं वर्णन आहे, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचंय ते स्वधर्माने मिळवता आलं पाहिजे, आणि जे द्यायचंय ते स्वधर्मासाठी उपकार न ठेवता दिलं पाहिजे. तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. जे दान देश काळ पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं, त्याला सात्विक दान म्हणायचं. मग ते ज्ञानाचं असो, अन्नाचं असो किंवा अजून कुठल्या गोष्टीचं असो, दान हे सात्विक असावं. आणि जे मिळालंय अन्यायोपार्जितम धनम, अन्यायानं उपजत झालेलं धन स्वधर्माच्या कारणी लागत नाही. सत्याला का पट्ट्या द्यावा, मंदिरं का बांधावी, पंक्ती का घालाव्या, याचं कारण आहे आलेलं धन स्वधर्माला. पैसा सगळ्याकडेच असतो, पण योग्य ठिकाणी सगळ्यालाच वापरता येत. पैसा कोणाकडे? पैसा योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती.